नमस्कार, मी ॲडव्होकेट दर्शना त्रिपाठी. श्रद्धा वालकर मॅटर आपण बारकाईने बघितलं तर त्याची एक क्रोनॉलॉजी आहे जी आपण ऑब्झर्व करतो आहे आणि ती सुरुवात झालेली आहे 2 वर्षापूर्वीपासून, जेव्हा पहिली कंप्लेंट फाईल होते. आणि जी रिसेंट घटना आपल्याला कळते आणि जे आपल्याला कळतं की तिला मारून तिची बॉडी पीसीसमध्ये कट करून ती डिस्पोज ऑफ करण्यात आली आणि एव्हिडन्स डिस्ट्रॉय करण्यात आलं. तर ह्या पूर्ण प्रकरणात ज्या स्टेटमेंट्स दिल्या गेल्या दिल्ली पोलिसांकडे त्यांच्या रिलेटिव्सने वगैरे, त्याच्यावरून एक लक्षात येते की ते लोक इथे माणिकपूर पोलीस स्टेशनला, तुलिंज पोलीस स्टेशनला गेलेले होते आणि त्यांची कंप्लेंट नोंदवलेली होती. आणि त्यावेळेला ऑगस्ट 15ला जेव्हा पहिल्यांदा माणिकपूरमध्ये कंप्लेंट दिली गेली तर ती कंप्लेंट घेतली नाही गेली. ऑगस्ट पूर्ण गेला, सप्टेंबर गेला आणि ऑक्टोबरमध्ये ACPच्या निदर्शनाखाली किंवा त्यांच्या डिरेक्शननंतर ही कंप्लेंट घेतली गेली. तर हा एक मोठा क्वेश्चन मार्क आहे की ते 15 तारखेला कंप्लेंट जेव्हा द्यायला गेलेले होते ती घेतली असती, आज रोजी परिस्थिती थोडीशी वेगळी असली असती किंवा द फॅक्ट्स वुड हॅव बीन लिटल बिट डिफरंट. और हा जो आरोपी आहे त्याला एव्हिडन्स डिस्ट्रॉय करायला 90 डेजचा जो मोठा वेळ मिळाला आहे तो मिळाला नसता, कारण तो हार्डन क्रिमिनल आहे किंवा त्याच्यावर भरपूर अँटीसिडेंट्स आहे अशी थिअरी नाही आहे, अशी स्टोरी नाही आहे. त्यांनी हा एक क्राईम केलेला आहे, त्याच्यावर दुसरा CR वगैरे असं काय ते वाचण्यातनं किंवा जे फॅक्ट्स समोर येतात त्याच्यातनं असं कळत नाही. तर एव्हिडन्स डिस्ट्रॉय झाला नसता किंवा आपल्याला जे फॅक्ट्स मिळाले दॅट वूड हॅव बीन इन अ बेटर पोझिशन. कारण ह्या पूर्ण प्रकरण आपण बघितलं तर इट इज अ मॅटर ऑफ सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स. ही डायरेक्ट एव्हिडन्सची केस नाही आहे किंवा कोणी डायरेक्टली बघितलं आहे करताना मारताना असं कुठलं थिअरी नाही आहे. सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्सची केस असल्या कारणाने खूप मोठी जबाबदारी आहे प्रोसिक्युशनवर ती लिंक किंवा चेन इस्टॅब्लिश करण्याची. आणि ही लिंक आणि चेन तेव्हाच इस्टॅब्लिश होणार जेव्हा सगळे दुवे किंवा एव्हरी लिंक इज अटॅच टू इच अदर और द लिंक इज और द चेन इज इस्टॅब्लिश. त्याशिवाय हे प्रूव्ह करणं थोडंसं डिफिकल्ट जाईल. दिल्ली पोलीस आर टेकिंग अटमोस्ट मेजर्स अँड ऑल दी एक्सपर्ट्स एव्हिडन्स अँड दी मेडिकल सायन्स ॲज वेल एज द फॉरेन्सिक सायन्सचा गार्ब घेऊन किंवा त्याचं हेल्प घेऊन पुढे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. बट परत यायचं झालं की 15ला ही केस झाली असती तर नेग्लिजन्स, मला असं वाटते की देर इज अ शिअर नेग्लिजन्स ऑन द पार्ट ऑफ द लोकल पोलीस हू हॅव फेल्ड टू टेक कॉग्निझन्स ऑफ द कंप्लेंट और दी लेटर्स गिवन बाय द रिलेटिव्स ऑफ द फॅमिली मेंबर्स ऑफ द डिसीज्ड और द विक्टीम. मग हा नेग्लिजन्स झालेला आहे. हे जेव्हा मी बोल्ड स्टेटमेंट करते तर माझं असं म्हणणं नाही की इन ईच अँड एव्हरी केस देर इज नेग्लिजन्स ऑन दी पार्ट ऑफ द पोलीस. बट या मॅटरमध्ये तर नक्कीच झालेलं आहे. आणि पर्सेंटेज बघितले, स्टॅटिस्टिक बघितले, खूपदा असा आम्हाला अनुभव येतो. मॅट्रिमोनियल मॅटर्स किंवा डिवोर्स मॅटर्स मॅक्झिमम आहेत माझ्याकडे. तर त्यामध्ये खूपदा असं बघितलं तर लक्षात येतं की महिला जेव्हा जातात पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करायला तर त्यांची कंप्लेंट इमिजिएटली घेतली जात नाही आणि त्यांना यानंतर या परत या बेसिकली जो आम्ही बघतो फ्रस्ट्रेटेड असतात ह्या महिला किंवा मॅट्रिमोनियल डिस्कॉर्ड असतो किंवा लिव्ह इन रिलेशनशिप डिस्कॉर्ड असतो किंवा असं मुलामुलींचं प्रेम प्रकरणामध्ये डिस्कॉर्ड झाला असतो. तर तेव्हा फ्रस्ट्रेशन लेवल खूप हाय लेवलला गेलेलं असतं. तर त्यांना एक पोलीस यंत्रणा एक माध्यम वाटतं किंवा एक शेल्टर वाटतं की तिकडे गेल्यावर आम्हाला काहीतरी रिलीफ मिळेल आणि आम्हाला काहीतरी बेनिफिट होईल. आणि जेव्हा तिथे पण जाऊन त्यांना उद्या परवा या असं सांगितलं जातं ना तर त्यांचं जे होप्स असतात ते पूर्ण खलास होऊन जातात, नलिफाय होतात आणि परत ते स्क्रॅचवर येतात. काही लोक डिप्रेशनमध्ये जातात, काही लोक काहीतरी वेगळ्या अँगलने बघायचा प्रयत्न करतात, काही लोक क्रिमिनल ॲक्ट करण्यामध्ये प्रवृत्त होतात. तर ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. तर बेसिकली माझं असं म्हणणं आहे की प्रॉम्प्ट ॲक्शन शुड बी इनिशिएटेड. सपोज त्यांनी इन्व्हेस्टिगेशन केलं पोलिसांनी आणि त्यांना असं निदर्शनास आलं की देर इज नथिंग, एव्हरीथिंग इज ऑल राईट, दे कॅन क्लोज द मॅटर. बट ACP किंवा DCP आणि खूपदा असं पण लक्षात आलेलं आहे की आम्ही वरिष्ठांना जेव्हा कंप्लेंट करतो आणि त्यांच्याकडे एंडोर्समेंट केलेली कॉपी घेऊन आम्ही ह्यांना द्यायला जातो तेव्हा इमिजिएट ॲक्शन घेतली जाते की आम्ही आधी कमिशनरना कळवलेलं आहे आणि नंतर आम्ही लोकल पोलीस स्टेशनला आलो आहे. मग त्यावेळेला इमिजिएट ॲक्शन घेतली जाते. बट डायरेक्टली त्यांच्याकडे आल्यावर ती ॲक्शन घेतली जात नाही. असं असंख्य वेळा अनुभव आलेले आहेत. आय एम नॉट ऑन द पॉईंट एट 100%, बट many of times the statistic is that many of times we have received this anubhav or this experience. I am on the point of litigants who have approached me and who have narrated their version to me.
सो दिस थिंग शुड नॉट हॅपन. आणि परत हे जे प्रकरण झालं आहे खूपच दुःखदायक घटना झालेली आहे आणि एका मुलीचा जीव गेलेला आहे. आणि ही क्रूर घटना जी झालेली परत श्रद्धा होऊ नये आणि परत अशी घटना होऊ नये. त्यामुळे ॲटलिस्ट आत्ता तरी सतर्क व्हावं पोलिसांनी. आणि बीइंग अ विजिलंट सिटिझन ऑफ दी स्टेट ऑफ दी कंट्री, आय प्रपोज एव्हरी वन की वी हॅव टू विजिलंट. वी कॅनॉट स्लीप ओव्हर अवर राईट्स. आणि पोलिसांना पण मी अशी तातडीची किंवा नम्र विनंती करते की हे त्यांची जी मोडस ऑपरेंडी आहे, उद्या या नंतर या, हे त्यांनी थांबवावी. आणि ॲटलिस्ट दे शूड टेक द एक्नॉलेजमेंट इमिजिएटली. त्यांनी त्यांच्या प्रोसिजरप्रमाणे कारवाई करू दे. मी असं त्यांना प्रोसिजर स्किप करायला सांगत नाही आहे. त्यांनी त्यांच्या प्रोसिजरप्रमाणे कारवाई करावी. पण ॲटलिस्ट एक्नॉलेजमेंट इमिजिएटली द्या. तुम्ही तुमची यंत्रणा कामाला लावा. आणि त्यांच्याकडे इनफ ट्रिक्स ऑफ द ट्रेड असतात. पोलिसांकडे एवढी सुंदर यंत्रणा आहे. आणि आता मेडिकल सायन्स, फॉरेन्सिक सायन्स, एक्सपर्ट एव्हिडन्स आणि हे सगळे जे डेव्हलपमेंट झालेले आहेत ओव्हरऑल, त्यामुळे एवढं यंत्रणा झालेली आहे. मोबाईल ट्रॅक करणं किंवा इट इज नॉट डिफिकल्ट फॉर देम. हे त्यांचं एक डिपार्टमेंट, त्यांच्याकडे डिपार्टमेंट आहेत ह्या सगळ्यासाठी. आणि हे त्यांच्या डिपार्टमेंटचं काम आहे. फक्त हे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये किंवा डिसिप्लिनमध्ये कुठेतरी कमी पडतात असं मला वाटते. तर त्यामुळे माझं हेच मत आहे की दिस शुड नॉट हॅपन अगेन. इट्स अ व्हेरी बॅड, व्हेरी सॅड इन्सिडेंट विच इज हॅपन. अँड अजून दुःख वाटते की ती मुलगी इकडे राहून गेली. इकडची मुलगी होती आणि कुठेतरी आपली लोकल पोलीसचं जबाबदारी होती आणि ती त्यांनी पार न पाडल्यामुळे हे इन्सिडेंटला एवढा मोठा स्वरूप मिळालेलं आहे.